मार्च महिना आलाय, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे. मार्च 2026 मध्ये नेमके शुभ मुहूर्त कोणते आणि कोणत्या दिवशी शुभ कार्य करू नये जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र स्त्री शास्त्र या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण जाणून घेऊया मार्च 2026 मधील पंचांग शुद्धीचे शुभ मुहूर्त. या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन वाहन घ्यायचे असेल, तसेच कुटुंबातील शुभ कार्य जसे साखरपुडा, बारसे, डोहाळ जेवण आणि शेतकरी मित्रांसाठी शेती संबंधित उपयुक्त शुभ मुहूर्त आणि विशेषतः म्हणायला जर गेले तर ऑपरेशन करण्यासाठीच्या योग्य वेळा किंवा शुभ मुहूर्त याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर चला तर मग चालू करूया आपण मार्च 2026 चे शुभ मुहूर्त. वही व पेन घेऊन बसा किंवा स्क्रीनशॉट काढायला अजिबात विसरू नका आणि आपला हा पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात कंटाळा करू नका. तुमची साथ अनमोल आहे, म्हणूनच आपल्या या स्त्रीशास्त्र चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन संकल्पना आणि गोष्टींसाठी लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. सुरुवात करूया घरातील मंगलमय कार्यातील मुहूर्तांवरून. सर्वप्रथम आपण बघूया साखरपुड्याचे शुभ मुहूर्त. साखरपुड्यासाठी संपूर्ण दिवसभर असणाऱ्या शुभ तारखा आहेत 5, 7, 14, 15, 20, 24 मार्च या संपूर्ण दिवस शुभ तारखा आहेत आणि वेळेचे बंधन असलेल्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. 21 मार्च रोजी सायंकाळी 7 पर्यंत, 29 आणि 31 मार्च रोजी दुपारी 3 नंतर. पुढे बघूया डोहाळ जेवणासाठी अत्यंत शुभ असे मुहूर्त. 7 आणि 27 मार्च हे दोनही दिवस, संपूर्ण दिवस डोहाळ जेवणासाठी अत्यंत उत्तम आहेत. तर वेळेचे बंधन असलेले तारखा आपण बघू पुढील प्रमाणे. 25 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत आणि 26 मार्च दुपारी 4 वाजेपर्यंत. आता पुढे आपण बघूयात बारशासाठी असलेले शुभ मुहूर्त. 5 आणि 20 मार्च हे 2 दिवस, संपूर्ण दिवस यासाठी उत्तम आहेत. तर वेळेचे बंधन असलेल्या तारखा आहेत पुढील प्रमाणे. 8 आणि 25 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत, 15 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत, 21 मार्च सायंकाळी 7 वाजेपर्यंत, 24 मार्च दुपारी 4 वाजेनंतर, 27 मार्च सकाळी 10 वाजेनंतर. तर पुढे आता आपण बघूया जावळ काढण्यासाठी असलेले शुभ मुहूर्त. 15, 20 आणि 27 हे तीनही दिवस जावळ काढण्यासाठी अत्यंत उत्तम असे दिवस आहेत. वेळेचे बंधन असलेल्या तारखा आहेत पुढील प्रमाणे. 5 मार्च सकाळी 8 वाजेनंतर, 8 आणि 25 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत. यानंतर आपण गृहप्रवेश बद्दलचे शुभ मुहूर्त बघू. सदर गृहप्रवेश हे वास्तुशांतीचे मुहूर्त नसून व्यवहारिक गृहप्रवेश आहेत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. 5, 15, 19, 20 आणि 25 मार्च हे संपूर्ण दिवस गृहप्रवेशासाठी अत्यंत उत्तम आहेत. तर वेळेचे बंधन असलेल्या तारखा आहेत पुढील प्रमाणे. 8 आणि 25 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत, 14 मार्च सकाळी 8 वाजेनंतर. आता आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी असलेले शुभ मुहूर्त पाहणार आहोत. सुरुवात करूया बी पेरणीच्या मुहूर्तांपासून. या महिन्यात बी पेरणीसाठी संपूर्ण दिवस उत्तम असलेली तारीख फक्त 7 मार्च हीच आहे. यानंतर आपण बघणार आहोत वेळेचे बंधन असलेल्या बी पेरणीचे शुभ मुहूर्त. 2 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत, 5 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत, 6 मार्च सायंकाळी 6 वाजेनंतर, 8 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत, 27, 29 आणि 31 मार्च दुपारी 3 वाजेनंतर, 28 आणि 30 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत. पुढे आपण बघणार आहोत कूपनलिका म्हणजे बोरवेल किंवा विहीर खणण्यासाठी असलेले शुभ मुहूर्त. या महिन्यात फक्त 5 मार्च हीच तारीख संपूर्ण दिवस कूपनलिकांसाठी उत्तम अशी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत वेळेच्या बंधन असलेल्या कूपनलिकांचे मुहूर्त असलेल्या तारखा. 2 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत, 6 मार्च सायंकाळी 6 वाजेनंतर, 8 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत, 16 मार्च सकाळी 10 वाजेपर्यंत,
24 मार्च सायंकाळी 7 पर्यंत, 26 मार्च सायंकाळी 4 वाजेपर्यंत, 29 व 31 मार्च दुपारी 3 वाजेनंतर, 30 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत. यानंतर आपण पाहणार आहोत कापणीसाठी असलेले शुभ मुहूर्त. 1, 5, 11, 15, 23 आणि 29 या संपूर्ण दिवस कापणीसाठी असलेल्या शुभ मुहूर्तांच्या तारखा आहेत. तर वेळेच्या बंधन असलेल्या तारखा आहेत पुढील प्रमाणे: 16 मार्च सकाळी 10 वाजेपर्यंत, 26 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत, 27 मार्च सकाळी 10 वाजेनंतर, 30 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत. तर हे होते शेतकरी बंधूंसाठी असलेले शुभ मुहूर्त. पुढे आता आपण बघणार आहोत नवीन व्यवसाय किंवा दुकान चालू करण्यासाठी असलेले शुभ मुहूर्त. यासाठी संपूर्ण दिवस उत्तम असे मुहूर्त नाहीत. या सर्व तारखांना वेळेचे बंधन आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. 5 मार्च सकाळी 7:25 ते 7:45, त्यानंतर सकाळी 10:09 ते दुपारी 3:10 सायंकाळी 6:57 ते 7:17 रात्री 9:28 ते 11:40 पर्यंत. 9 मार्चला दुपारी 4:11 ते रात्री 11:11 13 मार्च रोजी सकाळी 6:45 ते 10:10 त्यानंतर दुपारी 12:10 ते 2:22 यापुढे आपण बघणार आहोत वाहन खरेदी करण्यासाठी असलेले शुभ मुहूर्त. 5 मार्च रोजी सकाळी 10:09 संपूर्ण दिवस. 9 मार्च सायंकाळी 4:11 ते रात्री 11:27 14 मार्चला पहाटे 4:49 संपूर्ण दिवस. 16 मार्चला सकाळी 6:43 संपूर्ण दिवस. तसेच 19, 20, 25, 27 आणि 28 या दिवशी देखील वाहन खरेदी करण्याचे मुहूर्त आहेत. यांची सविस्तर वेळ मी स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. यानंतर आपण ऑपरेशनसाठी असलेले मार्च 2026 मधील शुभ मुहूर्त पाहणार आहोत. परंतु हे शुभ मुहूर्त वैद्यकीय आणीबाणी नसल्यास आणि नियोजित ऑपरेशन करण्यासाठीच आहे. याची सर्वांनी नक्कीच काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ऑपरेशन करणे हे डॉक्टरांच्या सल्ल्यावरती अवलंबून असते आणि विशेषतः पेशंटच्या प्रकृतीवरती देखील अवलंबून असते. परंतु तरीही जे नियोजित वेळेत करणारे ऑपरेशन्स आहेत त्याच दिवशी या मुहूर्तांचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा सर्वांनी व्यवस्थित विचार करणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या वेळी आपल्या वैद्यकीय तज्ञांसोबत आपण मुहूर्ताचा हट्ट करणे ही सर्वात मोठी चूक असते. हे नेहमी लक्षात ठेवावे. त्यामुळे या मुहूर्तांचा विचार आवर्जून आपण फक्त नियोजित ऑपरेशन साठीच करावा ही आपल्या सर्वांना आवश्यक अशी विनंती आहे. तर आपण चालू करूया मार्च 2026 चे ऑपरेशनचे शुभ मुहूर्त. 5, 8, 14, 15, 16, 19, 20, 21, 25, 27 आणि 28 हे या महिन्यातील ऑपरेशनसाठी असलेले शुभ मुहूर्त आहेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, वैद्यकीय आणीबाणीच्या वेळेस मुहूर्तांचा हट्ट अजिबात करू नये. त्यामुळे नियोजित ऑपरेशनसाठीच या मुहूर्तांचा उपयोग करावा ही आपल्याला विनंती आहे. जाता जाता आता आपण पाहणार आहोत मार्च 2026 मधील वर्ज्य असलेले दिवस म्हणजे अशुभ मुहूर्त असलेल्या तारखा. या दिवशी कोणतेही महत्वाचे कार्य करणे आपण टाळावे. 2, 3, 4, 10, 11, 17 आणि 18, 22 आणि 23 या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये. तर हे होते मार्च 2026 चे असलेले पंचांग शुद्धीवरती अवलंबून शुभ मुहूर्त. अशी विभागणी करून सांगितलेले मुहूर्त आपणाला समजायला सोपे गेले असेल असे मी समजतो. आणि अशाच प्रकारच्या शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, बेल आयकन दाबायला आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या जवळच्या मित्र मंडळी व आत्तेष्टांपर्यंत आपले हे चॅनल नक्कीच पोहोचवावे. आपण पुन्हा भेटूया आपल्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये आणि अशाच प्रकारच्या नवनवीन संकल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येत आहोत. तर मी आता तुमची रजा घेतो. शुभम भवतु.